कोकणासाठी आज सुद्धा पावसाचा या ठिकाणी येलो अलर्ट पाहायला मिळतो आहे। घाटमाथ्यावरती पावसाचा जोर हा विशेषतः अधिक राहील। सकाळपासूनच किनारपट्टी भागात ढगाळ हवामान पाहायला मिळते आहे। तर जुलै महिन्यातील सर्वात मोठी दुसरी भरती आज पाहायला मिळणार आहे। किनारपट्टी भागात सध्या 4 ते 4.5 मीटर उंचीच्या लाटा या ठिकाणी उसळताना पाहायला मिळत आहेत। आज दुपारनंतर पुन्हा एकदा या ठिकाणी मोठी जुलै महिन्यातील मोठी भरती असेल असं हवामान विभागाने या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर किनारपट्टी भागात सध्या 40 किलोमीटर वेगाने देखील या ठिकाणी वारे वाहताना पाहायला मिळत आहेत। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे सध्या त्याचा परिणाम हा कोकण किनारपट्टीवरती जाणवताना पाहायला मिळतो आहे। तुम्ही बघू शकता की सध्या किनारपट्टी भागात या ठिकाणी वेगवान वारे या ठिकाणी वाहताना पाहायला मिळत आहेत। तर समुद्राला उधाण असल्यामुळे जवळपास 4.5 मीटर उंचीच्या लाटा किनारपट्टी भागात या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्याचमुळे किनारपट्टी भागातल्या लोकांना या ठिकाणी सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले पाहायला मिळत आहेत। पुढचे 2 दिवस कोकण किनारपट्टी भागात अशीच परिस्थिती कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। त्यामुळे पुढचे 2 दिवस हे कोकण किनारपट्टीसाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।